स्वारगेटची बलात्काराची घटना घडल्यानंतर अशा घटना घडत असतात असं विधान करून वादाच्या केंद्रस्थानी आलेले मंत्रिपद मिळाल्यानंतर मंत्रालयातील दालनात विधीपूर्वक पूजा करणारे मंत्री संजय सावकारे पुन्हा एकदा चर्चेत आलेत। मंत्रालयातील त्यांचं जे कार्यालय आहे ते सत्ताड रात्रभर उघडं पडलं होतं, ज्यावर सार्वजनिक बांधकाम विभागानं कारवाई करत ते सीलबंद केले। नेहमीच चर्चेचा विषय ठरणारे संजय सावकारे यावेळी नेमक्या कोणत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेत, नेमकं काय घडलं मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात, कोण आहेत संजय सावकारे, चला याबद्दलच सविस्तररित्या या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात। नमस्कार, मी संजना, कट टू कट मध्ये आपलं स्वागत। 4 वेळा आमदारकी पटकावून मंत्रिपदाची शपथ घेतलेले भुसावळचे आमदार संजय सावकारे पुन्हा एकदा चर्चेत आलेत। कारण गंभीर आहे, मंत्रालयातील त्यांचं कार्यालय चक्क रात्री 12 वाजेपर्यंत उघडं राहिले। वस्त्रोद्योग मंत्र्यांचं कार्यालय, जिथं अनेक महत्त्वाचे दस्तऐवज ये-जा करतात, ते इतका वेळ उघडं का राहिलं, ही बाब समोर येताच मंत्रालयात मोठी चर्चा सुरू झाली। म्हणजे सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच वेळी मंत्रालयातील सावकारे यांचं कार्यालय मग सील करण्यात आलं। सोमवारी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर म्हणजे 6 नंतर रात्री 12च्या सुमारासी त्यांच्या केबिनचे दिवे आणि पंखे सुरू असल्याचे दिसलं, पण कार्यालयात एकही कर्मचारी नव्हता, दार पूर्णपणे उघडं होतं। ही गोष्ट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात आल्यानंतर कोणताही दस्तऐवज किंवा वस्तू गहाळ होऊ नयेत म्हणून तातडीनं ते कार्यालय बंद करून सील करण्यात आले। आता PWD कडून मंत्री कार्यालयाला औपचारिक पत्र पाठवलं जाणार असून ते पत्र मिळाल्यानंतर संबंधित जबाबदार कर्मचारी उपस्थित असताना सील उघडण्यात येईल। त्यानंतर कार्यालयातील सर्व वस्तूंची खातरजमा केली जाईल आणि चूक करणाऱ्या कर्मचाऱ्यावर त्याला समजावून सांगितलं जाईल अशी माहिती दिली जाते। मात्र चर्चेचा मुद्दा एकच, महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या मंत्रालयाचं कार्यालय इतक्या निष्काळजीपणे उघडं कसं राहिलं? दोष कोणाचा हा प्रश्न बाजूला ठेवला तरी अशा उच्च पदावरील नेत्यांच्या कार्यालयातून अशी दुर्लक्षाची घटना घडणं ही गंभीर बाब मानली जाते। आणि लक्षात घ्या, पहिली वेळ नाहीये की संजय सावकारे चर्चेत आलेत। याआधी त्यांच्या विधानामुळं, या घटनेमुळं ते वारंवार चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेतच। त्यामुळे आता आपण पुढे बघूयात की संजय सावकारे कोण आहेत, त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे आणि कोणत्या घटनेमुळं ते याआधीही चर्चेत आले होते। सुरुवातीला आपण त्यांची राजकीय कारकीर्द समजून घेऊयात। 2009 साली संजय सावकारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरून भुसावळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि पहिल्याच प्रयत्नात ते विजयी झाले। त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि इथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला नवं वळण मिळालं। 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकात विजय मिळवत त्यांनी आमदारकीची हॅट्रिक पूर्ण केली। 2024च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी तब्बल 46,000 मताधिक्यांनी चौथ्यांदा विजय मिळवला आणि पुन्हा एकदा भुसावळ मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवली। त्यापूर्वी ते राज्यमंत्री म्हणून काम पाहत होते, मात्र यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या राजकीय वजनात मोठी वाढ झाली। यासोबतच त्यांना भंडाराचं पालकमंत्री म्हणून देखील नियुक्त करण्यात आलं होतं, परंतु काही कारणास्तव या पदावरून त्यांची उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांची बदली करून त्यांना बुलढाण्याचं सहपालकमंत्री म्हणून नेमण्यात आलं। सावकारे यांचं मूळ कार्यक्षेत्र भंडाऱ्यापासून दूर असल्यानं ही बदली करण्यात आल्याचं सांगितलं गेलं। एकूणच काय तर 4 वेळा आमदार, राज्यमंत्री ते कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रवास नेहमीच चर्चेत राहिला आणि आता मंत्रालयातील कार्यालयाच्या घटनेमुळे ते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत। मी जसं सांगितलं की त्यांना मंत्रिपद देण्यात आलं, वस्त्रोद्योग खात्याची त्यांना जबाबदारी देण्यात आली आणि ही जबाबदारी दिल्यानंतर आता जे कार्यालय सील करण्यात आले त्या दालनाची त्यांनी विधिवत पूजाही केली होती आणि त्यानंतरच त्यांच्या शासकीय कामासाठी त्यांनी सुरुवात केली। त्यावेळी देखील संजय सावकारे चांगलंच चर्चेत आले होते। त्यांच्या दालनातील पूजा करतानाचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता, यावर त्यांच्यावर टीकाही झाली होती। काही ठिकाणी त्यांच्या श्रद्धेचं स्वागतही करण्यात आलं होतं। जेव्हा पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली होती तेव्हा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून संजय सावकारे यांना जबाबदारी सोपवण्यात आली होती। मात्र अचानकच एकाच रात्री त्या जागेवर पंकज भुयार यांची नियुक्ती करण्यात आली आणि संजय सावकारे यांना बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं। पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरण महाराष्ट्रभर चांगलंच चर्चेत आलं होतं। याच संबंधित योगेश कदमांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं, ज्यामुळे टीकेची झोड उठली होती आणि याच घटनेबद्दल बोलताना संजय सावकारे देखील वादात सापडले होते। या सगळ्यावर बोलताना ते म्हणाले होते, एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही असं म्हणता येत नाही। देशात म्हणाल तर घटना या घडतच असतात,
त्याच्यावर कारवाई सातत्याने चालू असते अशी प्रतिक्रिया दिली होती. अर्थात बलात्कार घडतच असतात असं त्यांना म्हणायचं होतं का, असे अनेक प्रश्न त्यावेळी त्यांना विचारण्यात आले होते. टीकेची राळ त्यांच्यावर जेव्हा उठली त्यांनी आपलं विधान मागं घेत माफी मागितली. माफी मागत असताना ते म्हणाले, बलात्कार घडतात असं मी बोललो नाही. सर्वात आधी जर कोणाचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो. माझ्या बोलण्याचा तसा कोणताही उद्देश नव्हता. मी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं होतं, पण माझ्या त्या विधानाचाच विपर्यास करण्यात आला, असं विधान आणि स्पष्टीकरण सावकारे यांनी चर्चा झाल्यानंतर दिलं होतं. यानंतर देखील मंत्री म्हणजे निवडणुका येतात, लोक आश्वासनं देतात, मंत्री नेते आश्वासनं देतात आणि निवडणूक जिंकून आल्यानंतर ती आश्वासनं वाऱ्यात कशी विरून जातात हे स्वतः संजय सावकारे यांनी एका विधानात सांगितलं. एक आश्वासन त्यांनी मतदारांना दिलं होतं आणि ते आश्वासन ते पूर्ण करू शकले नाहीत आणि आपण ती थाप मारली होती. निवडणुकीत अशी आश्वासनं द्यायची असतात असं स्वतः सावकारे यांनी कबूल केलं होतं. त्यामुळे ते चर्चेत आले होते. म्हणजे जळगाव जिल्ह्यातील मतदारसंघात नाट्यगृह बांधण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं होतं आणि त्याची पुनरावृत्ती अनेकदा केली होती. मात्र हे सर्व खोटं होतं. मी त्यावेळी दिलेलं आश्वासन एक नाटक समजावं अशी धक्कादायक कबुली देखील यावेळी एका कार्यक्रमात जेव्हा ते गेले होते तेव्हा त्यांनी दिली होती. आता याच संजय सावकारांच्या पत्नी, आता नगरपालिकेच्या निवडणुका आल्यानंतर याच संजय सावकारांच्या पत्नी असणाऱ्या रजनी सावकारे यांना भुसावळ नगर परिषदेतून महायुतीकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे देखील संजय सावकारे चर्चेत आले होते आणि आता या कार्यालयामधील जी काही गोष्ट घडली आहे त्यामुळे देखील पुन्हा चर्चेत आलेत. त्यामुळे प्रत्येक थोड्या दिवसांनी संजय सावकारे त्यांच्या विधानामुळं किंवा गोष्टीमुळं चर्चेत येत असतात हे मात्र नक्की. आता त्यांच्या या कार्यालयावर कोणत्या संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई होईल, चूक कोणाची असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण या सगळ्यावर तुमचं मत काय? म्हणजे यापूर्वी त्यांनी जी विधानं केली आहेत, जी वक्तव्य केली आहेत त्याच्यावर तुमचं मत काय? आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत रजनी सावकारे यांना जी उमेदवारी देण्यात आली होती त्याच्याबद्दल देखील तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.